मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. संभाजी महाराज मोगलांना जाऊन का मिळाले? मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त प्रकरणाची उजळणी आज आपण करणार आहोत. संभाजी महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग जो आजही इतिहासप्रेमींमध्ये प्रचंड कुतूहल आणि चर्चा निर्माण करतो. संभाजी महाराज मोगलांना जाऊन का मिळाले हा प्रश्न इतका महत्त्वाचा का आहे? कारण याच घटनेने मराठ्यांच्या स्वराज्यावर अनेक कल्पित कथा, वादग्रस्त मते आणि इतिहासाची वेगळी वेगळी मांडणी निर्माण केली. 1678 साली घडलेली ही घटना केवळ वादग्रस्तच नाही, तर मराठा स्वराज्याच्या गुप्त राजकारणाचा महत्त्वाचा भागही आहे. रामदास स्वामी आणि संभाजी महाराजांचे संबंध, पितापुत्रांमधील मतभेद, दिलेर खान आणि शंभूराजे यांच्यातील संबंधावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. परंतु वस्तुस्थिती काय आहे? शिवरायांच्या गुप्त राजकारणाचा हा भाग होता की काही वेगळेच कारण होते? आज आपण या घटनेचा उलगडा करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून मराठ्यांच्या इतिहासातील या महत्त्वाच्या पण गोंधळलेल्या अध्यायाला सत्याच्या प्रकाशात पाहता येईल. आता सुरू होईल संभाजी महाराजांच्या जीवनातील या रोमांचक आणि वादग्रस्त प्रकरणाची सखोल चर्चा. चला इतिहासाचा पर्दाफाश करूया. या व्हिडिओतील विचारांचे संदर्भ, ग्रंथ, लेखक इत्यादींबद्दल. ग्रंथ आहे हुतात्मा छत्रपती संभाजीराजे. याचे लेखक आहेत प्राचार्य डॉक्टर S.A. बाहेकर. या पुस्तकातील प्रकरण 4, युवराज शंभूराजे आणि दिलेर खान प्रकरण, पृष्ठ क्रमांक 78 ते 79 मधील आपण विचार जाणून घेणार आहोत. युवराज शंभूराजे आणि दिलेर खान प्रकरण हे मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे, विचार करायला लावणारे, रोमांचकारी आणि वादग्रस्त असे आहे. या संबंधी इतिहास अभ्यासकांनी अनेक तर्कवितर्क नोंदवून ठेवलेले आहेत. युवराज शंभूराजे मोगलांना जाऊन का मिळाले याचे उत्तर इतिहासाला ज्ञात नाही, पण तत्कालीन ऐतिहासिक बखर वगैरे कागदपत्रांवरून शंभूराजे आपल्या पित्यावर रोसून दिलेर खानाला जाऊन सामील झाले. त्यांनी शिवाजी महाराजांविरुद्ध बंड केले अथवा स्वराज्याला फितूर झाले. दिलेर खानाच्या सहकार्याने स्वराज्य जिंकण्याचे मनसुबे रचू लागले. अखेर दिलेर खानाकडून भ्रमनिराश होऊन आणि पश्चाताप पाहून स्वराज्यात पुन्हा परत आले. शिवरायांना भेटून त्यांनी क्षमा मागितली. शिवाजी महाराजांनी त्यांना सर्व काही माफ केले आणि शिवाजी महाराज म्हणाले की लेकरा, चुकला होताच बरे झाले, परत आलाच मला सोडू नको. औरंगजेबाचा आपला दावा तुझला दगा करायचा होता, परंतु स्त्रीने कृपा करून सोडून आणला, थोर कार्य केले, असा प्रवाद आतापर्यंत रूढ झालेला आहे. तसेच वरील शिवाजी महाराजांनी काढलेले उद्गार कितपत सत्य आहेत, केवळ बहाणा किंवा नाटक आहे, याच्या सत्यतेचा परामर्श घेणे आवश्यक आहे. युवराज शंभूराजे दिलेर खानाला सामील. सन 1678च्या एप्रिल महिन्यात शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून स्वराज्यात परत आले आणि त्यानंतर युवराज शंभूराजे दिलेर खानाला जाऊन मिळाले. शंभूराजे दिलेर खानाला जाऊन का मिळाले या संबंधीची माहिती परमानंद काव्यम अथवा अनुपुराणात मिळते. ती अशी की संभाजीराजे दिलेर खानाकडे जाण्याचे प्रमुख कारण मराठी राज्यांच्या वाटणीचा प्रश्न आणि पितापुत्रांमधील वैचारिक मतभेद, याशिवाय मोरोपंत, पेशवे आदी मंत्र्यांनी संभाजीराजांविषयी शिवाजी महाराजांच्या कानावर घातलेल्या कांगाळ्या. मोरोपंत पेशवे म्हणतात की रायगड आणि महाराष्ट्राची इच्छा संभाजी महाराज करीत आहे. महाराजांचा मुलगा म्हणून आम्ही त्यांचा मान देतो, परंतु नमस्कार करण्यात गेलो तर ते आमचा उपहास करतात. तसेच संभाजीराजे करांच्या बाबतीत प्रजेला सूट देत असल्याने राज्याच्या महसुलात सूट पडत आहे आणि शंभूराजांनी दिलेर खानाशी केलेला गुप्त व्यवहार, असे मोरोपंतांचे म्हणणे ऐकून महाराज दुःखी झाले. अश्रुढाळीत लेखणी हातात घेऊन त्यांनी संभाजीला आदेश दिला की प्रजेला अभय देऊन करवसुलीस प्रतिबंध करतोस, मंत्र्याचा अपमान करतोस, तरी तू शृंग
शृंगारपूर सोडून सज्जनगडाला जा. संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून शृंगारपूरहून सज्जनगडकडे म्हणजे परळीकडे गेले आणि परळीहून 3 डिसेंबर 1678 रोजी माहुली येथून पुढे दिलेर खानाच्या छावणीत मोगलांना सामील झाले. यावरून स्पष्ट होते की रुसवा म्हणून शंभूराजे दिलेर खानाला जाऊन मिळाले असे दिसते. परंतु त्याचा त्या पाठीमागे नेमका हेतू कोणता होता याचा शोध घेणे अगत्याचे आहे, आवश्यक आहे. शंभूराजांचे चरित्रहनन करण्यासाठी त्यांच्या विरोधी गटाने निर्माण केलेल्या कल्पित कथा आणि त्याद्वारे पसरविलेल्या अफवा इतक्या बहुप्रसव ठरल्या की त्या थेट फारसी इतिहासकारांच्या कानावर गेल्या. या अफवाविषयी सत्याचा परामर्श न घेता आपल्या लेखात त्यांनी ऐकीव गोष्टी नोंदून ठेवल्या असे दिसते. याच फारसी बखरवजा इतिहास ग्रंथाच्या आधारावर इतिहासकारांनी संभाजीराजे दुर्वर्तनी आणि व्यभिचारी होते, ते अत्यंत बिघडलेले होते असा निष्कर्ष काढला. म्हणूनच शंभूराजांना शिवाजी महाराजांनी सज्जनगडाकडे जाण्याची आज्ञा दिली. हेतू असा की रामदास स्वामींच्या सहवासात ते सुधारावेत. अर्थातच सज्जनगडाकडे जा म्हणजे रामदासाकडे जा असा इतिहासकारांनी त्याचा अर्थ घेतला. सज्जनगडावर परळीला रामदास स्वामी राहत होते. पण विशेष बाब अशी की शिवाजी महाराजांनी शंभूराजांना लिहिलेल्या पत्रात रामदासांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. सज्जनगडाचा उल्लेख आहे. रामदास स्वामी हे त्यावेळी सज्जनगडावर नव्हते. तसेच संभाजीराजे आणि रामदास स्वामी यांचा संबंध मुळात फारसा आलेला दिसत नाही. त्यामुळे इतिहासकारांनी केलेला हा तर्क सुसंगत वाटत नाही. त्यांच्या मताला प्रत्यंतर पुरावा आधारच नाही. वस्तुस्थिती अशी आहे की दिलेर खान आणि शंभूराजे या प्रकरणाशी रामदासाला अर्थार्थी मुळीच संबंध येत नाही. सज्जनगड हा शब्द आल्यामुळे तर्काने आणि बळजबरीने रामदासाला संबंध चिटकविला गेला हे उघड दिसते. सज्जनगडाकडे शंभूराजांना पाठविणे हा काही त्यावरील उपाय अथवा इलाज होऊ शकत नाही. शंभूराजांवर संस्कार करण्याची वय नव्हते. त्यावेळी संभाजीराजांचे वय 20 वर्षाचे होते आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर संस्कार करण्याची काही कसूर शिल्लक ठेवलेली नव्हती. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे मुळात संभाजीराजे बिघडलेले नव्हते. त्यांच्यावर गैरवर्तन आणि व्यभिचाराचे केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत. या संबंधी सविस्तर चर्चा यापूर्वीच्या काही व्हिडिओमध्ये आपण केलेले आहेत. तर मग सज्जनगडाकडे जा याचा नेमका अर्थ कोणता? त्याचा सरळ अर्थ असा की शिवाजी महाराजांनी दिलेल्या आज्ञेवरून संभाजीराजे परळीकडे गेले, परळी गडाकडे आले आणि माहुली येथे थांबून त्यांनी दिलेर खानाशी संपर्क साधला. हे संभाजीराजांच्या तत्कालीन हालचालीवरून स्पष्ट होते. त्यामुळे आडवळणाने आणि तर्कवितर्क करण्याचे कारण उपस्थित होत नाही. दिलेर खानाकडे जाण्यासाठी वडिलांविरुद्ध रुसवा हा बहाणा करून वडिलांच्या आज्ञेवरून ते सरळ दिलेर खानाला जाऊन सामील झाले असावेत. यावरून शिवाजी महाराजांच्या गुप्त राजनीतीचा भाग म्हणून राजांनी रुसवा हा बहाणा करून दिलेर खानाच्या छावणीत प्रवेश मिळविला आणि मोगलांचा विश्वास संपादन केला असे दिसते. तात्पर्य हा शिवाजी महाराजांच्या राजकारणाचा एक भाग होता. दुसरा प्रश्न असा की वास्तविक पितापुत्रातील नेमके संबंध कसे होते? सोयराबाई आणि संभाजीराजे यांच्या संबंधात तणाव निर्माण झाला असला तरी तो विकोपाला जाणार नाही याची काळजी शिवाजी महाराजांनी घेतल्याचे दिसून येते. पितापुत्रातील संबंध प्रेमाचे सलोख्याचे होते. तसेच तत्कालीन कागदपत्रांचा विचार करता लक्षात येते अणुपुराणात दिलेल्या माहितीवरून मराठी राज्याची वाटणी व्हावी हे संभाजीराजे आणि शिवाजी महाराजांनाही मान्य नव्हते. याबद्दल दोघांचाही एक विचार होता. कर्नाटकातील नवीन राज्य जिंकले
हे सुद्धा महाराष्ट्राच्या राज्याचा भाग आहे, हीच संभाजीराजांची धारणा होती. माणसाच्या शरीराचे विभाजन करता येत नाही, तसेच स्वतंत्र राज्याचेही विभाजन होऊ शकत नाही, असे शिवाजी महाराजांचे विचार होते. त्याच विचारांचे शंभू राजे सुद्धा होते. शंभूराजांनी आपल्या पित्यांच्या आज्ञेचे उल्लंघन केल्याचे आणि आपली सावत्र माता सोयराबाईंचा उपमर्द केल्याचे तत्कालीन कागदपत्रात दिसत नाही. उलट सोयराबाई ही संभाजीराजांना वाईट वागणूक देण्यास आपल्या पित्याला भाग पाडते. म्हणून संभाजीराजे म्हणतात की माझे हृदय मातेविषयी स्फटिकाप्रमाणे स्वच्छ आहे आणि मी वडिलांशी रामचंद्राप्रमाणे वागतो. शिवाजी महाराजांनी रायगडावरील कौटुंबिक कलह वाढू नये याची जास्तीत जास्त दक्षता घेतलेली दिसून येते. सोयराबाई आणि संभाजीराजे यांच्यातील वितुष्ट वाढू नये म्हणून संभाजीराजांना रायगडापासून अर्थात सोयराबाईपासून 2 हात दूरच ठेवलेले दिसून येते. ही वस्तुस्थिती आहे. शिवाजी महाराज ऑक्टोबर 1676 दक्षिण दिग्विजयाला निघाले तेव्हा रायगडावरून संभाजीराजांना सोबत घेऊनच ते बाहेर पडले होते. संभाजीराजांना रायगडावर न ठेवता त्यांना प्रभावळीचा सुभेदार नेमून शृंगारपूरला वास्तव्य करण्यास बजावलेले होते. शिवाजी महाराज कर्नाटकाच्या स्वारीहून एप्रिल 1678 स्वराज्यात परत आले. त्यानंतरही संभाजीराजे राजगडावर परत गेले नाही. शृंगारपूरहून नोव्हेंबर 1678 महाराजांच्या सूचनेवरून सज्जनगडाकडे म्हणजे परळीला आणि तेथून पुढे माहुली आणि नंतर दिलेर खानाला 13 डिसेंबर 1678 सामील झाले आणि दिलेर खानाच्या गोटातून 21 डिसेंबर 1679 रोजी शंभूराजे स्वराज्यात परत आले. पुढे 13 जानेवारी 1680 रोजी शिवाजी महाराज आणि शंभूराजांची भेट झाली, ती पन्हाळगडावरच. त्यानंतर शंभूराजांना पन्हाळगडाचा सरसुभेदार नेमून त्यांच्याकडे मोगलांविरुद्धचा मोहिमेचे एक नेतृत्व दिले. शिवाजी महाराजांनी खांदेरी उंदेरी प्रकरण हातात घेतले. ते उरकविल्यानंतर रायगडावर आले. नंतर पुढे राजारामाचा विवाह केला 15 मार्च 1679. त्यानंतर ते आजारी होते. त्यातच शिवाजी महाराजांचा आकस्मिक मृत्यू झाला 3 एप्रिल 1680. तरी संभाजीराजे रायगडावर नव्हते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 2 महिन्यांनी म्हणजे 18 जून 1680 रोजी रायगडावर आले. एकूण या नोंदीवरून स्पष्ट होते की सोयराबाई आणि संभाजीराजे यांचा प्रत्यक्ष संबंध आलेला दिसत नाही. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 आणि शंभूराजे भावी वारस म्हणून युवराज घोषित झाले. राज्याभिषेकानंतर फक्त 16 ऑक्टोबर 1676 2.25 वर्ष संभाजीराजे रायगडावर होते. हे उघड दिसते. हेच ऐतिहासिक सत्य आहे. अशा प्रकारचे विचार लेखकांनी या प्रकरणात मांडलेले आहेत. संभाजी महाराज मोगलांना जाऊन मिळाले ही घटना फक्त एका दंतकथेपुरती मर्यादित नाही, तर ती मराठा साम्राज्याच्या गुप्त राजकारणाचा एक महत्त्वाचा भाग होती. आज आपण पाहिले की अनेक गैरसमज आणि वादग्रस्त मुद्द्यांच्या मागे इतिहासकारांनी कशा प्रकारे विविध अर्थ लावलेले आहेत. परंतु वस्तुस्थिती अशी सांगते की शंभूराजे केवळ 20 वर्षाचे असूनही अत्यंत बुद्धिमान आणि प्रगल्भ होते. रामदास स्वामींसोबतच्या कथांचा कोणताही संबंध नाही. गैरवर्तनाचे आरोप निराधार आहेत आणि दिलेर खान प्रकरण हे शिवरायांच्या दूरदृष्टीच्या धोरणाचा एक भाग होते. ही घटना पिता पुत्रांमधील निकोप संबंधांवर आधारित होती. स्वराज्यासाठी घेतलेली ती एक रणनीती होती. शेवटी 21 डिसेंबर 1679 रोजी शंभूराजे स्वराज्यात परत आले आणि त्यांनी पुन्हा एकदा स्वराज्याच्या हितासाठी आपले आयुष्य समर्पित केले. आज या घटनांवरून आपण शिकू शकतो की इतिहासातील प्रत्येक गोष्ट वरवरच्या वाचनाने किंवा ऐकून समजत नाही, तर त्यामागील सत्य जाणून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. संभाजी महाराजांच्या रोमांचक वादग्रस्त प्रसंगाचा हा अन्वयार्थ तुम्हाला माहिती झाला असेल लेखकांच्या विचारातून.
तर आवर्जून कळवा आणि इतिहासाचे सत्य इतरांपर्यंत पोहोचवा. इतिहासाच्या या सोनेरी पानांमधून प्रेरणा घेऊ आणि सत्याचा सन्मान करूया. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.